गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, जर आपण काल रात्री US मार्केट जर पाहिलं तर US मार्केटमध्ये आपल्याला एक छोटासा फॉल पाहायला मिळालेला आहे. जनरल तिथे प्रॉफिट बुकिंग आहे, त्याला कुठलंही असं मेजर रिझन नाही आहे. त्यानंतर जर आपण कालचं आपलं मार्केट पाहिलं तर काल आपल्याकडे निफ्टीची एक्सपायरी होती आणि त्यामुळे साहजिकच आहे मार्केटवरती निफ्टी एक्सपायरीचं प्रेशर होतं आणि बऱ्याचशा गोष्टी फिझल आउट झालेल्या आहेत. त्यानंतर आज आहे सेन्सेक्सची एक्सपायरी. त्याचं कारण असं की ॲक्च्युली एक्सपायरी उद्या असते, परंतु उद्या आहे हॉलिडे. कारण मुंबईमध्ये जे काही महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यामुळे NSEनं अचानक सुट्टी जाहीर केलेली आहे. त्यामुळे उद्या मार्केटला सुट्टी आहे, परंतु लोकल हॉलिडे हे लक्षात घ्या. त्यामुळे आजसुद्धा मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी राहणार आहे. त्याचं कारण असं की उद्या फक्त लोकल हॉलिडे आहे, जगातले सगळे मार्केट्स चालू राहणार आहेत. आणि या दरम्यान यानंतर नेक्स्ट वीकमध्ये म्हणजेच ह्या वीकच्या एंडला खूप साऱ्या कंपन्यांचे रिझल्ट येणार आहेत, ज्यांचं मेजर वेटेज निफ्टीमध्ये आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिलायन्स, त्यानंतर दुसरं म्हणजे ICICI बँक आणि HDFC बँक. या तिघांचं मिळून ऑलमोस्ट 30% आसपास निफ्टीमध्ये वेटेज आहे. या तीनही ज्या कंपन्या आहेत यांचे रिझल्ट्स शुक्रवार, शनिवार आणि रविवार या 3 दिवसांमध्ये येणार आहेत. त्यामुळे याचा मेजर इम्पॅक्ट आपल्याला सोमवारी पाहायला मिळणार आहे मार्केटवरती. तर मग पाहूयात काय घडते ते. परंतु आज जर पाहायचं म्हटलं तर मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी ही राहणारच आहे, हे मात्र खरं. आता जर आपण इंडिया US ट्रेड डील जर पाहिली तर त्यांचं बायोलेटरल जे काही डीलिंग आहे ते हळूहळू पुन्हा सुरू होतं आहे, कधी कधी थांबतं आहे. म्हणजे बरंचसं कन्फ्युजन आहे, म्हणजे फार काही अशी क्लॅरिटी त्याबद्दल येत नाही आहे. कोणी काही स्टेटमेंट करते, त्यामुळे ते काही समजत नाही नक्कीच चाललं आहे काय त्यांच्याकडे. त्यामुळे ती गोष्ट आपण सध्या थोडीशी इग्नोर करू शकतो. जर आपण कालचा FIS याचा डेटा जर पाहिला तर FISने अगेन सेलिंग केलेलं आहे 1,500 कोटींच्या आसपास. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 1,000 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं पाहायला मिळतं. जर आपण एशियन आणि युरोपियन मार्केट जर पाहिले तर मोस्टली फ्लॅट टू निगेटिव्ह आहेत, परंतु ते US मार्केटला फॉलो करतात त्यामुळे, परंतु फार काही असं टेन्शन घेण्यासारखं सध्या तरी नाही आहे. त्यानंतर जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण एक 20 ते 30 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल. तर ते ऑब्वियस आहे, कारण काल मार्केटमध्ये एवढा फॉल आपल्याला पाहायला मिळाला ड्यू टू एक्सपायरी आणि त्यामुळे आज पुन्हा अगेन एक्सपायरी असल्यामुळे मार्केटमध्ये थोडंसं प्रेशर आहे असं आपल्याला दिसतंय. जर आपण हे जर पाहिलं ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर कॅल्क्युलेशन केलं तर 25,800ला हायली ओपन इंटरेस्ट दिसतो आणि सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट हा 26,000ला दिसतो. त्यानंतर डाऊन साईडला जर पाहिलं तर पुट रायटिंग आपल्याला 25,500ला आणि त्यानंतर 25,300ला खूप जास्त पाहायला मिळतं. म्हणजे ह्या गोष्टी जर पाहिल्या तर आपल्याला सपोर्ट मिळतो 25,500 आणि जे काही रेजिस्टन्स आहे तो पहिला रेजिस्टन्स 25,800 आणि त्यानंतर 26,000 या ठिकाणी आपल्याला रेजिस्टन्स मिळतो. या दरम्यान स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन जी आहे ती चालू राहील. ज्या कंपन्यांचे रिझल्ट्स खराब येतील त्यांची पिटाई होईल आणि ज्या कंपन्यांचे रिझल्ट्स चांगले येतील तर त्यांचे आपल्याला ॲप्रिसिएशन झालेलं पाहायला मिळेल. आता ट्रम्प जे अनाऊन्स करतायत की 500% टॅरिफ जे काही रशियाकडनं ऑइल बाय करतात त्यांच्यावरती आम्ही लावणार, हे करणार ते करणार, तर यामुळे आपल्याला रिलायन्समध्ये एक फॉल पाहायला मिळतो आहे. परंतु अगेन ही गोष्ट चांगली आहे, कारण आज ना उद्या भारताला अमेरिकेचं ऐकून रशियाकडनं ऑइल घेणं हळूहळू बंद करावंच लागणार आहे आणि त्यातली बरीचशी प्रोग्रेस आपण पाहिलेली देखील आहे, नाही असं नाही. ओके, त्यामुळे जर आपण पाहिलं तर जसं जसं रिलायन्स पडत जाईल आणि कन्सॉलिडेट होत जाईल तसं तसं इंडिया US ट्रेड डील होण्याची पॉसिबिलिटी जी आहे तर ती वाढत जाईल, हे लक्षात ठेवा. कारण ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, कारण पूर्ण प्रेशर जे आहे तर ते रिलायन्सवरती येणार आहे, रिफायनरीजवरती आणि त्याच्या अगेन्स्ट जे काही मायनिंग कंपनीज आहेत जे ऑइल एक्स्ट्रॅक्ट करतात, ONGC असेल त्यानंतर बाकीचं असेल, तर या कंपन्यांमध्ये आपल्याला बाईंग पाहायला मिळते, जे आपल्याला कालही पाहायला मिळालेलं आहे. तर पाहूयात होप्सो काय होतं ते. परंतु तुम्हाला अशा पद्धतीनं मार्केट राहण्याची पॉसिबिलिटी आहे. फार काही जास्त आज ॲक्शन राहणार नाही, परंतु व्हॉलेटिलिटी मात्र राहणार आहे आणि स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन चालू राहणार आहे. तर मग मित्रांनो, होप्सो सगळं काही व्यवस्थित व्हावं.
तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.